पुण्याचे दर स्थिर आहे आणि कांद्याची आवक घटलेली आहे. तर पिंपळगाव, लासलगाव, विंचूर या बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मॉडरेट आहे, कालच्या इतकीच जवळपास आहे. सोलापूरची आवक मात्र थोडीशी वाढलेली दिसून येते मागच्या आठवड्याच्या तुलनेत. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे मंगळवार, तारीख आहे 23 जून 2026. सर्वप्रथम आपण पुणे गुलटेकडी बाजार समितीचे भाव बघूया. अनेक जणांनी आग्रह केला की तुम्ही बाजारभाव सांगत जा, म्हणून आपण हा प्रयोगशील व्हिडिओ करून बघतो आहे. तुम्हाला आवडलं तरच आपण येणाऱ्या काळामध्ये हा व्हिडिओ करत राहू. त्या संदर्भात तुम्ही मला कमेंटमध्ये तुमचं मत कळवावं. पुण्यामध्ये आज सकाळी 80 गाड्यांची आवक झाली. बेस्ट प्रीमियम कांदा जो आहे तो 19 ते 20 रुपये, सुपर बिग साईज 20 ते 21 रुपये आणि ज्याला कोकोनट, एक्स्ट्रा कोकोनट म्हणतात, त्याचे भाव मात्र 2 रुपयांनी वाढलेले दिसत आहेत. 21 ते 23 रुपयापर्यंत गेलेले आहेत. जनरल मार्केट 1600 ते 1900 रुपये आहेत आणि ॲव्हरेज क्वालिटी जो आहे 1400 ते 1500 आहे. ॲव्हरेज क्वालिटीचा जो कांदा आहे मागच्या म्हणजे कालच्या सारखाच तो बाजारभाव टिकून आहे. फार घट झालेली नाही किंवा फार वाढ नाही आहे. एकूण जो विक्री आहे ती मॉडरेट आहे, व्यवस्थित आहे, म्हणजे फार त्याच्यामध्ये वाढ घट नाही. आता आपण सोलापूरला ज्या गाड्या आल्या ते बघूया. बागलाण तालुक्याची पण काही माहिती माझ्याकडे आहे. सटाणा बाजार समितीमध्ये सकाळी 7:30 पर्यंत 410 गाड्या आलेल्या आहेत. वणी बाजार समितीमध्ये 200 आणि विंचूर बाजार समितीमध्ये 310 गाड्या आलेल्या आहेत. उमराणा बाजार समितीचं अनेक जण सांगा म्हणतात, तर मला जशी माहिती येईल तशी आपण सांगत राहू. सकाळी ट्रॅक्टर 475 आणि पिकअप आले 70 उमराणा बाजार समिती, आणि एकूण जे आहे 545 नग सकाळपर्यंत आलेले आहेत. पिंपळगावला 715 गाड्या आल्या, त्यापैकी 560 ट्रॅक्टर आणि 155 पिकअप आलेले आहेत. आता बंगळुरूला जी आवक आहे ती साधारण मुख्य बाजार समिती जी आहे यशवंतपुरा, तिथे 41,000 गोण्या आहेत आणि दुसऱ्या बाजार समितीत साधारण 2,000 गोण्या अशी 42,000 बॅग किंवा गोण्यांची आवक आहे. सोलापूरला 140 गाड्यांची आवक आहे आणि मुंबईची आवक जी आहे ती सकाळी 12,742 क्विंटल किंवा 54 गाड्या अशी आहेत. दिल्लीमध्ये साधारण ज्या गाड्या आलेल्या आहेत त्यात नाशिकच्या 15, MP च्या 15, पुण्याच्या 46 आणि राजस्थानच्या 6. MP आणि राजस्थानच्या गाड्या किंवा कांदा दिल्लीला जो जातोय त्यामध्ये घट झाली आहे. पुणे आणि नाशिकचा कांदा वाढतो आहे. याचा अर्थ MP किंवा तिथला कांदा बऱ्यापैकी संपला हे आपण आधी सांगितलेलं आहे. त्यामुळे दिल्लीला ज्या ताजी अरायवल आहे किंवा ताजी आवक आहे ती आहे 25 गाड्यांची. ही सगळी माहिती आहे. लुधियानामध्ये सुद्धा आपल्याकडे बाजारभाव आलेले आहेत. त्यामध्ये नगर क्वालिटीचा जो कांदा आहे, लुधियाना पंजाबमध्ये साधारण 20 गाड्यांचं जे आहे ती आवक झालेली आहे. इंदोरच्या मालाला 18 ते 21 रुपये बाजारभाव मिळतो आहे. नगरला 22 ते 24, सुपर नाशिक जो आहे 25 ते 27 आणि ॲव्हरेज जो माल आहे तो 22 ते 23 किंवा 24 पर्यंत आहे लुधियाना पंजाबमध्ये. आता सगळ्यात महत्त्वाचं की MP मध्ये आज बाजार समित्यांनी संप पुकारलाय किंवा बंद पुकारलेला आहे. याचं कारण जिथं जो सेस किंवा बाजार टॅक्स येतो तो 1% वरनं 1.5% केला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन आज बंद ठेवलेला असल्यानं आज MP मध्य प्रदेशचे व्यवहार होणार नाही, नंतरच त्याचा हे होईल. नाशिकमध्ये बऱ्याच ठिकाणी कांदा पट्ट्यात पाऊस पडलेला आहे. त्यातही पश्चिम पट्ट्यात इगतपुरी आणि त्र्यंबक या भागामध्ये शेतामध्ये काही ठिकाणी पाणी साचल्याचं दिसत होतं. त्यामुळे आगामी काळात पावसाची दिशा कशी राहील ते आपण बघत राहू. ही सगळी माहिती व्हॉट्सअप चॅनलवर आपण देत असतो. इथे कमेंटमध्ये लिंक आहे आणि तुम्हाला अगदी शेवटपर्यंत म्हणजे रविवारपर्यंत कांद्याचे बाजारभाव काय राहतील, कसे राहतील, जिल्हावार काय त्याची माहिती बघायची असेल तर आत्ताच तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करू शकता किंवा या ठिकाणी जो पिवळा लोगो आहे त्याच्यावर तुम्ही ते बघू शकता. जोडून राहा. आजच्या पुरतं इतकं. धन्यवाद.